नमस्कार, तुम्ही पाहतात वार्ता विशेष। मागच्या 2-3 दिवसापासून जो यूट्यूबर ध्रुव राठी याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तो याच्या मागे पण बरेच व्हिडिओ बनवले त्यांनी। राजकारणावरती त्याचे बरेच व्हिडिओ होते, पण त्यांनी पहिल्यांदाच इतिहासावरती पण व्हिडिओ बनवलेला आहे। पण ज्या शिवाजी महाराजांचा इतिहास तो सांगतोय, तो खरा की खोटा याचा आपण आज सखोल अभ्यास करणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ऋत्विकजी कुलकर्णी, जे इतिहासाचे अभ्यासक आहेत। ते आपल्याला या सगळ्या विषयावरती मुद्देसूद मार्गदर्शन करतील। जय श्रीराम। आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्या पद्धतीने ध्रुव राठी याचा कुठलाही ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती अभ्यास नसताना त्यांनी आपल्या मताचे किंवा जे की मनोकल्पांकित पुरावे गेल्या कित्येक शतकांपासून तयार झाले शिवछत्रपतींवरती, ते त्यांनी अशा पद्धतीने लोकांच्या समोर ठेवले, जणू मी जे बोलतोय तेच खरं आणि खरं ते माझं नसून माझं ते खरं हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी पूर्णपणे केलेला आहे। तर त्याचं यथाशक्ती पूर्ण पुराव्यानिश्चित खंडन मी करेल आणि मी जे बोलल त्याला शाश्वत 100% पुरावे उपलब्ध असतील असंच बोलल। सर्वप्रथम आपण जर पाहायला गेलो की आपल्या देशामध्ये इतिहास हा इतिहासासारखा कधीच सांगितला जात नाही। तो कायम राजकारणांच्या आधारे सांगितला जातो किंवा राजकीय बुद्धिमत्तेच्या आधारे इतिहास सांगितला जातो। त्याच पद्धतीने हे जे कोण आहेत महाशय, त्यांनी हा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला। सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी ज्या मुद्दा चालू केलेला आहे तो आहे की शाह शरीफ आणि शाह शरीफ यांच्या दर्ग्याच्या माध्यमातून पूजन झालं म्हणून भोसले कुळामध्ये शहाजी महाराज आणि शरीफजी हे जन्माला आले। पण हे सगळं चालू असताना शाह शरीफ यांनी नक्की दर्ग्याला गेल्यामुळे शहाजी महाराज आणि शरीफजी महाराज यांचा जन्म झाला होता का, तर असं नाही आहे। आपण 12व्या शतकापासून जो अभ्यास पाहतो त्याच्यामध्ये नाथ संप्रदाय हा महाराष्ट्रामध्ये अधिकृत आहे आणि तो कार्य करताना आपल्याला दिसत आहे। तर त्याच्यामुळे काही स्थानं ही सुफी संतांची पूर्णपणे नाथ संप्रदायाशी एकरूप झालेले दिसतात। त्यामुळे तिथे ह्या हिंदू घरातले किंवा हिंदू घरातील राजे हे त्या अंगाने त्या अनुषंगाने पूजन करत असत। म्हणून हा काय फार मोठा विषय नाही आहे की शहाजी महाराजांचं नाव हे पीरावरनं ठेवलेलं आहे। बरं ठीक आहे, याचं खंडन आपण खूप योग्यरित्या करू शकतो। शंभू छत्रपतींनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये शंभू छत्रपती स्वतःबद्दल असं म्हणतायत, मत मे श्री शिवपुत्र राजस्य शंभू छत्रपतये परिपत्र लिखित। म्हणून शंभू राजांनी एका पत्राची रचना करताना स्वतः मी हे पत्र लिहित आहे अशी हमी देऊन त्या पत्रामध्ये शहाजी राजांचं वर्णन असं केलेलं आहे की हे हिंदैव धर्म जीर्ण उद्धारक होते। म्हणजे काय, तर हिंदू धर्म जो इस्लामच्या कचट्याखाली सापडलेला आहे त्याचा जीर्णोद्धार करण्याची अभिलाषा मनामध्ये बाळगणारे माझे पिता आहेत, माझे आजोबा आहेत असं ते म्हणतात। आणि दुसरीकडं शिवछत्रपतींबद्दल ते रचना करत असताना हे कोण, तर हे ब्लेंच क्षय दीक्षित आहेत। म्हणजे काय, तर माझे वडील ब्लेंच हा शब्द संस्कृत रचनेनुसार त्या कालखंडाचा मानसिक शब्दांचा अभ्यास केला तर मुसलमानांचा सर्वनाश करणारे असाच होतो। आणि शंभूराजे तिथं म्हणतायत की मुसलमानांचा सर्वनाश करणारे माझे पिता होते। आता शहाजी महाराजांबद्दल आणि शिवाजी महाराजांबद्दल शंभूराजांनी ही जी रचना करून ठेवलेली आहे हीच खूप महत्त्वाची आहे आणि हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे की ते धर्मरक्षक होते हे सिद्ध करतो। अजून एक महत्त्वाचा पुरावा जर आपल्याला सांगायचा असेल तो असा आहे की त्या कालखंडामध्ये कविराज भूषण हे शिवछत्रपतींच्या दर्शनार्थ इथं आले होते आणि सगळ्यांना महाराष्ट्राच्या घराघरात माहिती असलेलं सुप्रसिद्ध काव्य आहे कि काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी। या एका अक्षरामध्ये छत्रपती शिवराय कशासाठी जगले, कोणासाठी जगले आणि काय आग्रह मनात धरून जगले याच्यावरनं आपल्याला समजतं। कायम या गोष्टींमध्ये आपलं एका महात्म्याकडे, आचार्य परंपरेतल्या समर्थाकडे दुर्लक्ष होतं, ते म्हणजे रामदास स्वामी। रामदास स्वामींनी शिवरायांबद्दल रचना करताना असं म्हटलेलं आहे, ह्या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही। आणि ही सार्वभौम
सर्वोच्च शिवरायांना दिलेली पदवी आहे असं मला वाटतं. ह्या ध्रुव राठीनुसार शिवछत्रपती मुसलमानांचा खूप आदर करतो ते असं याला वाटतं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक आहे तो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. शिवभारत हे छत्रपती शिवरायांसमोर रचण्यात आलं आणि याचा संवाद शककर्ते शिवरायमध्ये बऱ्यापैकी इतिहास अभ्यासक विजयराव देशमुखांनी केलेला आहे. म्हणजे हा ग्रंथ सगळीकडे उपलब्ध होऊ शकतो, मुद्दामून काढून वाचा. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, शिवराय लहानपणापासून यवनांचा म्हणजे मुसलमानांचा अपमान करतात. हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. छत्रपती शिवराय हे हिंदू धर्मप्रेमी होते हे सिद्ध करतो. आता अजून एक महत्त्वाचा पुरावा जो की शिवाजी महाराजांच्या सैन्यात एक पठाणांची 500 पठाणांची तुकडी शिवरायांनी स्वीकारली. हे तर मी याच्या आधी सुद्धा बोललेलो आहे. खरंच 500 पठाणांची तुकडी शिवरायांनी जर स्वीकारलेली असली, असा जर बायोलॉजिकल प्रूफ म्हणजे काय तर समकालीन 3दा हा पुरावा भेटला पाहिजे. असे जर बायोलॉजिकल प्रूफ तुमच्याकडे असतील तर आम्ही कायम आवाहन करतो आमच्या तोंडावरती ते फेकून मारावेत. जेणेकरून ते असतील तर आम्ही ते सगळ्या जगाला सांगू. पण असे एकही पुरावे आपल्याला उपलब्ध नाही आहेत की जे शिवरायांकडे 500 पठाणांची किंवा मुसलमानांची तुकडी होते हे सिद्ध करतात. अजून एक महत्त्वाचा पुरावा की त्यांच्यामध्ये छत्रपती शिवरायांना वाघनखं बनवून दिलेल्या मुसलमानाचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवरायांना वाघनखांची अफजलवधाच्या वेळेस गरजच पडलेली नाही आहे. ज्या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला कसं मारलं हे कविंद परमानंद गोविंद नेवास्कर यांनी बघितलेलं आहे. आणि ते म्हणतात अफजल खानाच्या मिठीतही न जाता मोठ्या चपळाईने भ्यावे तो काय तुम्हाच भ्यावे, भ्यावे तो प्रभू रघुनाथास भ्यावे असं म्हणून छत्रपती शिवरायांनी उजवा गुडघा पुढे टाकला आणि जी छोटीशी तलवार त्यांच्या सोबत नेली होती ती त्याच्या सरळ पोटात घातली, कारण सशस्त्र भेट आहे. आणि छत्रपती शिवरायांनी वाघनखाचा उपयोग केलेला नाही. या सगळ्या मनोकल्पांकित गोष्टी आहेत. ज्याला आवडतात कथा ऐकायला त्यांनी कथेच्या अंगाने घ्यावं, पण मी खरा घडलेला इतिहास सांगितला. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, औरंगजेबाकडे काही हिंदू राजांची त्यांनी नावं सांगितली. पण औरंगजेबाने ज्या वेळेस पुरंदरचा तह करण्याकरता मिर्झा राजेंना पाठवलं त्यावेळेस मिर्झा राजेंचा मित्र दिलेर खान आहे. मिर्झा राजे दिलेर खानाला सगळे सल्ले विचारतायत. पण ज्या वेळेस मिर्झा राजेंनी छत्रपती शिवरायांना आता तुम्ही तुमच्या राज्यात जा पण तुम्ही मांडलिक कायम मोगलांचे राहताल असा शब्द घेऊन परत पाठवलं, त्यावेळेस औरंगजेबाचा संशय दृढ झालेला आहे. आणि हाच औरंगजेब आता दिलेर खानाला सांगतोय दोघं काफर आहेत लक्ष ठेव म्हणून. म्हणजे इथे हा मुद्दा सिद्ध होतो की छत्रपती शिवरायांकडे ज्यावेळेस फक्त मिर्झा राजेंना नाही पाठवलं, ते हिंदू आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक मुसलमान पाठवला. ही औरंगजेबाची संशयवृत्ती. नशीब ह्या माणसांनी औरंगजेबाची रचना करताना त्यांनी मंदिरं पाडली हे सांगितलं, पण मासिरे आलमगिरी याच्यामध्ये औरंगजेब हा हिंदू धर्माचा किती मोठा द्वेष्टा होता याच्यावरनं आपल्याला समजतं. परत नावं घेताना काजी हैदर याचं सुद्धा नावाचा उल्लेख यांनी केलेला आहे. आता हा काजी हैदर इतका नालायक निघाला, त्याच्यानंतर हा भागानगरमध्ये जाऊन राहिला, तिथं हा मौलवी झाला आणि शंभू राजांना इस्लामी कायद्यानुसार कसं मारायचं याचं मार्गदर्शन करताना औरंगजेबाला पुरेपूर मदत केलेली आहे. एवढे सगळे संदर्भ पाहता आपण छत्रपती शिवरायांच्या सैन्यात 500 पठाणांची तुकडी, त्यांच्यासोबत निष्ठावंत राहिलेले मुसलमान आणि हे ऐतिहासिक दृष्टिकोनातून सिद्ध होतं का? जर आपल्याला बुद्धी असेल तर त्याच्यावर ताण देऊन थोडासा विचार करा. आणि सार्वभौम महाराष्ट्रामध्ये इतिहासाला गंभीर स्वरूप प्राप्त झालेलं नाहीये. लोकांना छत्रपती शिवराय हिंदूपती पातशाह होते हे माहिती नाहीये, पण खोटा इतिहास माहिती आहे. याच्यासाठी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, एक छोटंसं 50 रुपयाचं एक पुस्तकाची निर्मिती एका खूप मोठ्या ज्येष्ठ इतिहास संशोधकांनी केलेली आहे. त्यांचं नाव आहे गजानन भास्कर मेंदळे. त्यांनी एका ग्रंथाची निर्मिती केली आणि त्याचं नाव ठेवलं छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर. ते आवर्जून विकत घेऊन वाचावं. त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय किती धर्मरक्षक होते हे सिद्ध होतं. नमस्कार.